नमस्कार येवकार तुमकां. आज आमी तुमचे मुखार सिरीज ऑफ इंटरव्यूज घेवन येता, जातून एक म्हत्वाचो मुद्दो तो म्हणजे कॅश फॉर जॉब स्कॅम. आनी तो स्कॅमा विशीं उलयता आसतना वी आर ट्रायंग टू नो अँड एनालायज पॉलिटिकली हे भारतीय जनता पक्षाक म्हारग पडटलें काय पडचें ना, स्विंग जातले वोट्स तांचे अगेन्स्ट काय जावच्यो ना, आनी दुसरें म्हणजे हेजो फुडार कितें ही गजाल जाणा जावन घेवपा खातीर आमी भारतीय जनता पक्षाचे गोंय स्पोक्समॅन गिरीराज पै वेर्णेकार हांकां कनेक्ट जाला. देव बरें करूं. आतां ही अशी इंटरव्यू आसा जी सदांच आतां भारतीय जनता पक्षा वटेन वता. बाकीच्या सगळ्या इंटरव्यूनी पयलें भारतीय जनता पक्षाक म्हारग पडटलें तें म्हणटा गोंयकार रागार आसा आनी जॉब स्कॅमा खातीर इट इज एंटायरली पॉयंटींग आउट टुवर्ड्स बीजेपी अँड करप्ट बीजेपी. पळय, म्हाका दिसता गोंयकारांचो जो राग म्हणटा तूं तो करेक्ट आसा आनी राग आसोच. कारण ज्या तरेन काही गोंयकारांक फटयले गेल्या बाय दीस कॉनमॅन आनी कॉन विमेन, म्हाका दिसता ताज्या खातीर राग आसणें साहजीक आसा. पण जेन्ना लोक एनालायज करतात की ह्या फूल कॅश फॉर जॉब जो स्कॅम जाका वाचा फुटली ती एक्चुअली जर पळयत जाल्यार मुख्यमंत्र्यांच्या स्वताच्या इनिशिएटिव्हान हाका खंय तरी एक ही चर्चा सुरू जाली, हे एक्शन सुरू जालें. त्यामुळे म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीचो जो स्टँड आसा तो खूप क्लियर आसा आनी लोकांकूय तो कळूंक लागला. हातून आय जस्ट इंटरप्ट यू. आय एम जस्ट प्लेइंग अ रोल ऑफ ओपोजिशन एवरीवेअर बिकॉज थंय आमी ओपोजिशन रोल जाल्यार लोक आमकां गोदी मिडिया म्हणटा. आय होप हियर समवन कॉल्स मी राहुल मिडिया. एवरीबडी क्रिटिसाइज यू, यू आर डुइंग अ गुड जॉब. ओके, हांगा प्रश्न आसा की पूजा नायकाक इतलो एक्सेस सीएमा कडेन कसो मेळ्ळो. डेरिंग कशें जाता की सीएमाक वचून ब्रायब ऑफर करप. आनी अशें आसता की हें सगळें इट्स ऑल्सो ट्रू की गिरीराज पयशे घेता हें कळ्ळ्या शिवाय हांव गिरीराजा कडेन पयशे घेवन वचना किंवा म्हाका एक्सेस आसल्या शिवाय हांव ट्राय मारिना. दीस इज वॉट लॉजीक ओपोजिशन इज ऑल्सो आस्किंग. म्हाका दिसता एक म्हणजे आमी एका खंयच्याय पॉलिटिशियनाचो एक्सेसिबिलिटी आसची अशें आमी समज म्हणटात. त्यामुळे म्हाका दिसता सीएम लोकांक एक्सेसिबल आसप. आणि फाल्यां जेन्ना तुजे कडेन येता, आतां फाल्यां एक सांग म्हाका, म्हजे कडेन जर एक एक्स मनीस काम घेवन आयलो आपले, हांव ताजे फ्रेंड म्हणून काम करता किंवा कशें गव्हर्मेंटाचें काम, आतां ताणें जर फाल्यां पयशे घेतले ताका तुका कळपाक सो कशें आसा, थोड्या फावटी एक्सेस इज नॉट अ प्रॉब्लेम. बट ज्या वेळार माननीय मुख्यमंत्र्यांक कळ्ळें की शी हॅज अल्टेरियर मोटिव्स किंवा ती खंय तरी कोणाची फसवणूक करता, ताणी इमिजिएटली पुलिसाक सांगलें. तर म्हाका दिसता तो रिपोर्ट करपाक अशी शेवटाक कशें आसा, शेवटाक मनीस पयशा खातीर फ्रॉड वेगळ्या वेगळ्या तरेचे करता. पण ताका झिरो टॉलरन्स आसचो. म्हणजे ज्या वेळार मुख्यमंत्र्यांक ही गजाल नोट जाली त्या वेळार तांणी ते पुलिसाक रिपोर्ट केले. आनी दिस इज द मॅटर न्ही. म्हणजे आतापर्यंत खंयच असो मॅटर येवना की बाबा मुख्यमंत्र्यांनी खंय तरी बाबा ही हॅज अग्रीड विथ हर द फर्स्ट इन्स्टन्स दॅट ही वॉज ऑफर्ड मनी आणि पुलिसाक कडे दिले. एक्सेसा बद्दल उलयता. ओपोजिशन्स एंटायर कंटेन्शन इज एक्सेस. हाऊ डज समवन डेअर टू गो टू सीएम अँड डू दिस एक्ट? पण म्हाका दिसता एक म्हणजे दिस मस्ट बी वन ऑफ द फर्स्ट केसेस दॅट हॅज हॅपन्ड. आणि आता हाज्या फुडें कोणूच मुख्यमंत्र्याक वचून ब्रायब ऑफर करपाचे खातीर म्हणजे भियेतलो. कारण ताका खबर आसा की जेन्ना ब्रायब ऑफर जाता तेन्ना अशें पुलीस एक्शन जाता. आणि माननीय मुख्यमंत्री फक्त पूजा नायकाक रिपोर्ट करपाचेर थांबले ना, तर खंय तरी सगळ्या गोंयकारांक जांकां अशे फ्रॉड लोक मेळ्ळ्या तांणी फुडें येवची ही मागणी केली. आनी ताज्या नंतर तुमी पळयल्या कितलेशेच अरेस्ट जाल्या. आणि म्हाका दिसता जे सगळे डॉक्युमेंट्स जे कितें कलेक्ट करपाचे आसा ते ऑलरेडी जाल्या. त्यामुळे एक्शन जातलें. आणि द मोर एक्शन वी सी फ्रॉम द पुलीस अशें परत करपाक लोक धसतले. तर म्हाका दिसता खंय तरी ही केस विल वर्क एज अ एक्झाम्पल. आणि हे म्हणटा आसतनाच जे जॉब्स आतां हाज्या फुडें हे अशे जॉब्सांच्या नांवार कोणाक फटोवचेच न्हय म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन, शेवटाक स्टाफ सिलेक्शन कमिशनान जी ट्रान्सपरन्सी आसा, आतां तुमी काँग्रेसवाले सुद्दां पळया, म्हणजे आज ऑपोजिशनवाले जे आसा ते कित्याक धाडटात मागीर रिक्वेस्ट की हाका जॉब दिवचो ताका जॉब दिवचो. किंवा तूं काँग्रेसवाल्यांच्या सुद्दां भाशणांनी पळया आपणे जॉब दिले. तर खंय तरी जॉब्स should not be influenced by politicians. There should be transparency. It should be म्हणजे absolutely based on merit. म्हणून तर स्टाफ सिलेक्शन कमिशनाची स्थापना झाली. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन
नाही, म्हाका एकूच सांगपाक जाय की स्टाफ सिलेक्शन कमिशन हो मुद्दो खूपदा डिस्कस जालो, पण ते इम्प्लिमेंट करपाचें धाडस डॉक्टर प्रमोद सावंत हांणी दाखयलें. म्हणून म्हाका दिसता की आज जरी त्या फ्रॉड लोकां खातीर लोकांचो राग असलो तरी त्या फ्रॉड लोकांक जाग्यार बसोवपाक भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर प्रमोद सावंत हेच आसात हे म्हाका दिसता खंय तरी गोंयकारांक कळूंक लागला. ओके, हे जे विजडम आसा की बाबा स्टाफ सिलेक्शन कमिशन करपाचें किंवा ट्रान्सपरन्सी दवरपाचें हेज कम एट अ टायम जेन्ना केसीस जाल्यो किंवा ताच्या मातशे पयलीं, पूण लॉट ऑफ टायम हेज गॉन. हाजे पयलीं आतां रायट नाव इफ यू गो टू सी, यू हॅव बीन रुलींग द स्टेट कंटिन्युअसली फॉर लास्ट 12 years. 12 वर्सां तुमी रूल केल्ले आसा. त्या 12 वर्साच्या काळानूच आमी पळयलें की ते MLA, इवन ऑपोजिशन MLA जे भाशण करतना म्हणटा म्हाका इतले जॉब दिले, हांवें इतले जॉब काडून दिले. सो दीस ऑल्सो प्रूव्ज की त्या MLAंचे कामां तुमी मेरीट आशिल्ल्या लोकांचे कुशीक दवरून फावर म्हणून तांचेर केल्ली आसा. पळय, शेवटाक कशें आसा, शेवटाक कोण कित्याचें क्रेडीट घेता ताचेर म्हाका दिसता वचूंक शकना. पण स्टाफ सिलेक्शन कमिशनाचेर जेन्ना हांव परत येता तेन्ना हे जे कॅश फॉर जॉब्स हो सगळो बोवाळ सुरू जावच्या पयलीं माननीय मुख्यमंत्र्यान म्हणजे ताका प्रपोज केला. इवन जे कितें ताका म्हाका दिसता बारिंग अ फ्यू अपॉइंटमेंट्स वीच हॅपन थ्रू GPSC किंवा ज्यो 2022च्या पयलीं अनाउन्स जाल्ल्यो त्यो जर काही सोडल्यो जाल्यार सगळ्यो आयला. आनी आतां पळय, तुका हांव एक्झाम्पल दिता की लोकांची दिशाभूल करपाक हे विरोधक कशे प्रयत्न करतात ते. आतां पयर 200 ऑड जॉब्स स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या थ्रू आयल्या. आतापर्यंत ऑपोजिशन कितें मागणी करतालो की ऑल रिक्रुटमेंट शूड हॅपन थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन. बट आता म्हणटा पयर एकट्यान म्हणला ना हे तांणी केला तो टोकन. म्हाका दिसता प्रत्येक बऱ्या कामाची सुरवात जावपाक जाय आनी विथ 200+ जॉब फ्री अँड फेअर. म्हणजे आता पयर म्हाका दिसता खंयचे तरी हांव अशेंच पत्रकारांचे एक आयकतालो वेर दे से की जे हालींच टिचराचे जॉब आयिल्ले कोणाकूच खबर ना कशें जालें ते. म्हणजे इट हॅज जस्ट हॅपन्ड ऑन प्युअर मेरिट आणि दॅट इज वेअर स्टाफ सिलेक्शन कमिशन विल एकदाची, म्हणजे जर हाज्या पयलीं प्रॉब्लेम सुद्धा जाल्ले आसा, कोणाचोय कनावन्स आसूं, म्हाका दिसता पॉलिटिशियनांचो कनावन्स आसूं, गव्हर्नमेंट ऑफिसरांचो. म्हणजे आता जर तूं पळयशी ह्या सगळ्या कॅश फॉर जॉब हातून काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईजूय सापडल्यात. तर खंय तरी सिस्टम कम्प्लिटली पारदर्शक करप. म्हणजे म्हाका पयर एक बरी गजाल एकट्यान विचारली की आज महाराष्ट्रान जर तूं पळयशी गव्हर्नमेंट जॉबा खातीर एक्च्युअली खूप प्रिपरेशन जाता, क्लासीस जाता. गोंयांत तो कल्चरूच ना. बट विथ स्टाफ सिलेक्शन कमिशन तो कल्चर येतलो, मेरिट येतली आणि क्वालिटी ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट्स विल इम्प्रूव्ह. सो ते जाल्लें आसा. वी आर नॉट टॉकिंग अबाउट वॉट इज हॅपनिंग रायट नाव. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द डॅमेज दॅट इज कॉज्ड टील नाव. So ताजेर we are concentrating. Of course now you are taking all the damage control measures and how far it will go through that we have to see. We can't say it will not go through, we will not say even it will go through. So ही जी डॅमेज जाल्ली आसा पळय न्ही एंटायर, ती कोणा खातीर जाल्ली अशी दिसता तुमकां? कारण जॉब्स वर गव्हर्मेंट जॉब्स, प्रायवेटाक आशिल्ले वेगळी गजाल आशिल्ली. हू शूड बी ब्लेम फॉर दीस? एक म्हणजे म्हाका दिसता न्ही, तुम्ही जर आयकले की आम्ही पैसे दिवन जॉबा खातीर केल्ले ज्यो आतां कंप्लेनी येता, एक म्हणजे गव्हर्नमेंट जॉबा खातीर एका मनशान अशें कित्याक करप हो म्हाका दिसता एक पयलो प्रश्न आसा. दुसरो, कोण तरी म्हणजे आतां तूं जर तशें जर पळयशी म्हणजे एक कोण बाबा सिनियर मनीस आसा बरें आसा, बट दीज आर सम लो एजंट्स आणि तांचेर तुम्ही विश्वास दवरून शेवटाक आज तुम्ही म्हणजे फाल्यां गव्हर्नमेंट जॉब्सूच न्हय, आतां पयर जो एक फातोर्डा टू लंडन स्कॅम म्हणला सीएमान, तातूंत जर तुम्ही पळयशात जाल्यार तशें लोकांक म्हणजे खंय तरी आज कितें जाता, आज तुमकां आशा दाखोवन म्हणजे एक तर तुमचे पैसे डबल करता म्हणून ती स्कॅमां जाता, गव्हर्नमेंट जॉब ती स्कॅमां जाता. तो फाल्यां स्कॅम हे फक्त एका हातून जाता अशें न्हय, पण ज्या टायमार सरकारा कडेन ताजी एक नोंद जाता तेन्ना सरकार कशें एक्शन घेता म्हाका दिसता हे गोंयकार पळयतले. आनी एज फार एज कॅश फॉर जॉब्स दिस होल कॉन्ट्रोवर्सी इज कन्सर्न, म्हाका दिसता गोंयकारांनी पळयला की सीएम हॅज एक्टेड इन अ व्हेरी स्विफ्ट मॅनर. आणि इतलेंच न्हय, बीजेपी हॅज नथींग टू हायड. कारण आमी रिपिटेडली लोकांक सांगता की कोणेय पयशे घेतिल्ले आसत किंवा कोणेय तुमकां जॉबाची प्रॉमिस दिल्ली आसत, तुम्ही प्लीज पुलिसांकडे येवचे. आणि म्हाका दिसता ज्यो केसीस रजिस्टर जाता वी शूड कमेंड, म्हणजे इट्स अ कमेंडेबल जॉब बाय द पुलीस.
बट हाऊ डू यू जस्टिफाय की भाजपाचेच लोक तातूंत अरेस्ट जाल्या, मिनिस्टराच्या ऑफिसाचे स्टाफ अरेस्ट जावपाक लागल्या, कांय लोक जाण अशे व्हिडियोन दिश्टी पडटा की ते सारके मिनिस्टरां कडेन हें करता, कोण केक कापता तांच्यो. आय डोंट थिंक तुज्या बर्थडेक तुवें आपोवन आमकां अंटील एंड अनलेस यू आर व्हेरी क्लोज टू मी, तूं येवन केक कापपाक आमकां आपयतलो म्हणून. पळय, एक म्हणजे पॉलिटिशियन्स तुका जितले दिसता तितले म्हाका दिसता तांचे लायफ प्रायव्हेट नासता. म्हणजे स्पेशली तूं जेन्ना मिनिस्टर मुख्यमंत्री असता, आय डोंट थिंक यू कॅन कंट्रोल. आता एज फार एज यू सेड एक्स स्टाफ ऑफ अ मिनिस्टर, एक म्हणजे जर एक्स स्टाफ एका मिनिस्टराचो करंट मिनिस्टराचो अरेस्ट जाता, दॅट इट सेल्फ शोज की प्रोब इज फ्री अँड फेअर. आणि जर भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक जर कितें लिपोवपाचें आशिल्लें जाल्यार अश्यो गजाली येवच्योच नाशिल्ल्यो फुडें. तर ह्यो सुद्दां ज्यो आयल्या नांवां, ती पुलिसांच्या कामा खातीर आयल्या. तर म्हाका दिसता पीपल सी दॅट. आणि दुसरें तूं जेन्ना म्हणटा की बीजेपी कडेन लिंक, एक म्हणजे म्हाका दिसता खंयचोच बीजेपीच्या सिनियर फंक्शनरी कडेन आतां पर्यंत बोट दाखयलें वचूना. आणि दुसरें जेन्ना आमच्या आज गोंयांत म्हणजे आतां जेन्ना आमचे संघटन पर्व जालें, 4 लाख मेंबर आसा. कॅन यू कंट्रोल 4 लाख लोक कशे वागतले ते? पण जेन्ना तुज्या नजरेन येता की एकटो मेंबर काही चूक करता, तांचेर इमिजिएट एक्शन जातलें हाजी गॅरंटी म्हाका दिसता तुज्या इंटरव्यूचेर म्हणजे नरेंद्र भाई सावयकरान इतलो एलोबोरेट हें दिलो आनी तांणी हेंच सांगलें की शेवटाक 4 लाख मेंबरांचे प्रत्येकाचे तूं हें करूंक शकना, बट जर ते काही चूक केला आसत आमी कित्याक जबाबदारी घेतली, तांचेर एक्शन जातलें आनी पुलीस हॅव फ्री हँड. तो मागीर आमचो मेंबर आसूं नासूं ताजेर एक्शन ही लॉ प्रमाणे जावपाक जाय. हे सगळ्यो गजाली हाज्या खातीर जाता की खंयच्या गव्हर्मेंट जॉबाक एक म्हळ्यार MLAचें रिकमेंडेशनां मागता, दुसरें म्हणजे ट्रान्सपरन्सी नासता, थर्ड म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट्स करता की जाका लागून ओके कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून मनीस घेतलो मागीर ताका तुगेलो यू कॅन सर्कमवेंट ऑल द प्रोसेसीस अँड गेट इट डन. पळय रुपेश, परत कशें आसा न्ही, हो म्हाका दिसता प्रॉब्लेम ह्या सरकाराचो किंवा एका पार्टीचो ना. म्हणजे हे जे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आमी म्हणटा गव्हर्मेंट जॉबान, ते कितलींशींच वर्सां चलत आयला. किंवा जे आता कॉन्ट्रॅक्टाचेर, आता फाल्यां तूं एक सांग म्हाका, जर कॉन्ट्रॅक्टाचेर जॉब आसा, एकटो भुरगो एप्लाय करना थिंकींग आपल्याक कॉन्ट्रॅक्ट नाका, परमनंट येता तेन्ना पळोवया. आनी जेन्ना ते कॉन्ट्रॅक्टाचेर परमनंट जाता तेन्ना म्हाका सांग तूं, दोज हू हॅव मिस्ड आउट बिकॉज इट वॉज कॉन्ट्रॅक्ट, इज इट फेअर टू देम? पण आज पॉलिटिकल प्रेशर करून खंय तरी एक ग्रुप तयार करून अश्यो गजाली जातात. तर खंय तरी म्हाका दिसता ही फूल सायकल, म्हणजे हांव म्हणना की आतापर्यंत जी जॉब्साची सायकल आशिल्ली वॉज म्हणजे कम्प्लिटली फूल प्रूफ. बट म्हाका दिसता स्टाफ सिलेक्शन कमिशन इज अ न्यू स्टार्ट टू दॅट, की शेवटाक गोंयकार यूथ जे आसा तांकां असले जे फटींग लोक आसा ते फ्रॉड करचे ना तांच्या बरोबर, आणि जॉब्स जे आसा ते मेरिटाचेर मेळटले. ना ना, आय जस्ट टेकिंग यू बॅक टायम एंड अगेन. कित्याक परिवर्तन ना जाल्यार दीस इज फ्युचर. 2017 ते 19च्या दरम्यान आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, एका फावटी मनोहर पर्रीकर तेन्ना CM आशिल्ले, तांणी असेंब्लीन सांगिल्लें आपूण कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट्स इन गव्हर्मेंट सर्विसीस काबार करतलो म्हणून. आय वील नॉट हॅव एनी मोर कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट्स इन गव्हर्मेंट सर्विसीस अँड फेस बाय फेस जे कॉन्ट्रॅक्टाचेर आसा तांकां आपूण फूल टायम करतलो म्हणून ऑन रेग्युलर बेसीस. Now we are in 24 right now, ending 24. Contractual appointments still continues. शेवटाक कशें आसा, गव्हर्मेंट ऑल्सो हॅज लिमिटेड रिसोर्सेस. तर म्हाका दिसता कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट इन सम केसीस बिकम्स म्हणजे इम्पेरेटिव्ह. कारण तुम्ही जर पळयले ते मागीर गव्हर्मेंटाचो जो प्रोसेस आसा तो फायनान्साच्या थ्रू वचपाक जाय. जर व्हडले आसत जाल्यार GPSCच्या थ्रू वचपाक जाय, तेन्ना टायम लागता. आणि थोड्या फावटी जशें जशें तुम्ही एक्सपांड करता, म्हणजे आता तुका एक उदाहरण दिता, जे साऊथ गोवा हॉस्पिटलाचे परत परत विशय येता. सो कशें आसा, शेवटाक स्टाफ हो जायच, पण जर थोड्या फावटी परमनंट पोझिशनां जावपाक डिले जाता जाल्यार कॉन्ट्रॅक्ट बिकम्स अ इजियर ऑप्शन. आणि ताज्या खातीर म्हणजे आता तूं जर तशें पळयशी जाल्यार गोवा ह्युमन रायट्स हें आसा, ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन जे फॉर्म केल्लें, तातूंत कितले गोंयकार, म्हणजे आज तूं GMCन वच फॉर एक्झाम्पल, थंयचे जे सेक्युरिटी पासून बाकीचो स्टाफ आसा तो सगळो तुका गोंयकार कोंकणी उलोवपी मेळटा. तर खंय तरी म्हाका दिसता ज्यो ज्यो सिस्टम्स जाय की बाबा कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट सुद्दां आसा जाल्यार ते ह्युमन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या थ्रू करप,
सो म्हाका दिसता ज्यो काही गजाली जर चुकल्या सुद्धा जाल्यार त्यो करेक्ट करपाचे सगळे प्रयत्न सध्याच्या सरकारान अंडर सारखे लिडरशिप कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट्स टू गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन थ्रू करता ते कॉन्ट्रॅक्टाचेर असता ते गोंयकार असता पूण ते भिता की बाबा आपली जॉब वतलो म्हणून सो दे पे समवन टू से की बाबा कसोय करून म्हाका रेग्युलरायज कर म्हणून म्हाका एक खंयचे तरी पोस्ट दी म्हणून सो देर ऑल्सो देर इज अ प्रॉब्लम सो ताच्या परस तुम्ही जर कम्प्लिटली रेग्युलर घेतलो आय डोंट थिंक एनीवन वील हॅव एनी प्रॉब्लम. हाजो प्रॉब्लेम कसो आसा रुपेश परत तो म्हाका दिसता टेम्पररी आनी परमनंटाचो ना तो प्रॉब्लेम म्हाका दिसता सर गव्हर्नमेंट जॉबाचो कारण प्रत्येकाक दिसता की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सेफ आणि म्हाका दिसता ह्या एटिट्यूडांतल्यान खंय तरी गोंयकारांनी भायर पडपाक जाय कारण शेवटाक 15 लाख जर गोंयकार आसा प्रत्येकाक गव्हर्नमेंट जॉब काय मेळूंक शकना तर म्हाका दिसता खंय तरी आमी एंटरप्रेनर जावपाक जाय जॉब क्रिएटर जावपाक जाय किंवा जे जॉब्स अवेलेबल आसा आतां एक सांग म्हाका तूं आमी बोवाळ मारता की फार्मा कंपनीज भायर एडवर्टायज करता काही पॉलिटिकल पार्टींनी सांगिल्लें की आमी गोंयकार भुरगे हाडून दिता खंय गेले ते त्यो पार्टीजूय ना तांचे ते इनिशिएटिव्हजूय ना कारण खंय तरी आज फार्मा इंडस्ट्रीक सुद्धा आज गोंयांत म्हणजे म्हाका दिसता न्ही आमचो युनिक प्रॉब्लेम आसा काही भुरगे म्हणटा की आमचे कडेन जॉब ना आणि सगळी इंडस्ट्री म्हणटा आमकां भुरगे मेळना तर म्हाका दिसता खंय तरी हे जे गॅप आसा आणि खूब कडेन करतात म्हणजे आता तुम्ही मुद्दम जर पळयशात जाल्यार मुख्यमंत्रीच्या ऑफिसान जे काही जॉब्सां खातीर येता थंय एक मनीस आसा तांचो एक OSD आसा हू सीज द CV आणि तांकां प्रायव्हेट जॉबां कडेन कनेक्ट करता आणि कितलेशेच जॉब म्हणजे म्हाका दिसता हजारांनी जॉब अशे दिले गेले की जंय इंडस्ट्रीचे रिक्वायरमेंट्स आसा थंय तांकां तांच्या योग्यते प्रमाणे धाडप तर खंय तरी म्हाका दिसता एक सिस्टम तयार जावपाक जाय वेर वी शूड एक्सेप्ट बट आज प्रॉब्लेम जाला म्हणजे हांव तुका एक एक्झाम्पल दिता हांव टायम्स ऑफ इंडियान जेन्ना आशिल्लो आनी हांवें जेन्ना सोडलें हांवें एका म्हज्या फ्रेंडाक फोन केलो अरे म्हणलें सेल्साचो जॉब आसा बरो जॉब आसा तूं करतलो काय म्हणून म्हाका म्हणलो हांव टायम मारून भीक मागीत भोव काय म्हणपा लागलो सो ही जे हे आसा आनी मागीर म्हाका लागिल्लो की आपल्याक गोवा डेरीन लाय म्हणून अरे म्हणलें तुवें MBA केला तुका गोवा डेरीन कित्याक लागपाक जाय ना गव्हर्नमेंट जॉब म्हणटा तो सो म्हाका दिसता ही मनस्थिती आसा पळय ती चेंज करपाक जाय. सो ओके लास्ट लेट्स टॉक अबाउट पॉलिटिक्स विच इज युअर एंड माय फेवरेट टॉपिक हेका लागून भाजपाक मार बसतलो काय मार बसना म्हारग पडटलें अशें दिसना तुमकां आतां सद्या ZP येता 25 27 येवपाचें आसा ऑपोजिशन तर म्हणटा आमी हो मुद्दो कसोच सोडचे ना खंय तरी लॉजिकल एंडाक व्हरून ते तेकयतलेच म्हणून ह्या विशयाचेर जाल्ले एक्शन आणि फुडल्या 1-2 वर्सां भितर जे स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या थ्रू जॉब जातले तातूंत म्हाका दिसता गोंयकारांक एक कळटलें की ऑपोजिशन फक्त उलयता पण एक्च्युअल जर सिस्टम कोणाक जाग्यार हाडपाची आसा जाल्यार ती भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर प्रमोद सावंत हांचें सरकार त्यामुळे लोक 27 आमचेर विश्वास परत दवरतले कारण तुका याद आसतलें म्हणजे म्हाका दिसता वी आर फ्रेश फ्रॉम महाराष्ट्र रिजल्ट आणि थंय काँग्रेस सेम सांगताले की आमी एक्सपोज करून आमीच जिखपाचे आसा पण म्हाका दिसता रिजल्ट इज फॉर ऑल टू सी. दुसरें पयर म्हणजे जेन्ना ती बाणावले ती डॉक्टर निंबाळकर गेल्ली तिका एक्च्युअली म्हाका दिसता आम आदमी पार्टीन BJPची एजंट म्हणली तर त्यामुळे तांच्या मदीं जें फ्रिक्शन आसा ते तांणी लोकांक गजाली सांगच्यो की आमी एकत्र आसा म्हणून पण म्हाका दिसता शेवटाक दीज आर एक्स्ट्रीमली सेल्फिश पार्टीज विच आर इन द ऑपोजिशन आणि ते एकट्या येवन गोंया खातीर केन्नाच झटचे ना लोकांक खबर आसा आनी द ओनली पार्टी विच कॅन गिव्ह स्टेबिलिटी इज द BJP. सो यू मीन टू से की ऑपोजिशन सारकें ना म्हणून आमी जिखून येता आमी बरे आसा म्हणून येवपाक ना. हांवें सांगलें तुका द ओनली पार्टी दॅट कॅन गिव्ह स्टेबिलिटी ओनली पार्टी दॅट कॅन गिव्ह डेव्हलपमेंट आणि आज आमचो रिकॉर्ड आणि हांव उलयता आसतना हांवें तुका स्टाफ सिलेक्शन कमिशनाचेर सांगलें तुवें कन्विनियंटली तो पॉयंट सायडीक सोडलो. शेवटाक पीपल्स की द गव्हर्नमेंट इज डुईंग इट्स जॉब BJP can offer stability आणि म्हाका दिसता सेम थिंग हॅज हॅपन्ड इन महाराष्ट्र सेम थिंग हॅपन्ड इन हरियाणा द सेम थिंग विल बी रेप्लिकेटेड इन गोवा इन 2027. At least now as a BJP representative can you assure की हाजे फुडले एकूय गव्हर्नमेंट जॉबा खातीर एकट्याकूय खंयच वचपाची गरज ना आता ती भिवपाची गरज ना हांगा तरी एप्लिकेबल जातले आता 100% म्हणजे ते तांकां भिवपाची गरज तांकां कोणा कडेन वचपाची गरज ना आणि हांव एकूच गजाल आनीक सांगूंक सोदतां ते म्हणजे की
जर कोण तुमच्याकडे तरी पैसो मागता असत जाल्यार पुलिसांकडे वचचे, तांचेर कारवाई जातली हाजी हमी माननीय मुख्यमंत्र्यांनी परत परत दिल्या आणि म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सुद्धा हांव ती दिवंक सोदतां. देव बरें करूं गिरीराज, तुम्ही वेळ दिलो म्हणून. हे आशिल्ले गिरीराज पै वेर्णेकार, भारतीय जनता पक्षाचे गोंय म्हणयारे, गोवा स्पोक्समन, आणि ही आशिल्ली भाजपाची बाजू. सो आमी आनी इंटरव्यू करतले ओपोजिशनाची. आय होप यू विल वॉच ऑल अदर इंटरव्यूज ऑल्सो गिरी. तुझे सगळे प्रोग्राम पळयता रुपेश. यू डोंट गिव्ह मी क्रेडिट फॉर दॅट. देव बरें करूं. सो तुम्ही पळयात, पळयत रावात गोवा न्यूज.